वळूयात पुढच्या बातमीकडे। नवी मुंबईतील कंत्राटदार गजानन देवकाते यांच्या आत्महत्येनंतर कंत्राटदार महासंघ आक्रमक झालाय। राज्यातील शासकीय कंत्राटदारांची 86,000 कोटींची बिलं सरकारने थकवली आहेत। काम करूनही महाराष्ट्र शासनाने पैसे न दिल्यामुळे आतापर्यंत 7 कंत्राटदारांनी आपला जीव गमावलाय। सरकारने पैसे दिले नाहीत तर महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाचे मंगेश आवळे यांनी दिलाय। तर नवी मुंबईतील कंत्राटदारांना थकबाकी न मिळाल्याने आत्महत्या केल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने कंत्राटदार महासंघाला पाठिंबा जाहीर केलाय। याशिवाय ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार राजन विचारे यांनीही कंत्राटदारांची भेट घेतली आहे। आम्ही आमच्या कंत्राटदार ग्रुपवरती वारंवार सगळ्यांना अपील करत असतो की बाबांनो, जर आपली कॅपॅसिटी असेल, तेवढी होल्डिंग कॅपॅसिटी असेल, आपण जर तेवढी क्षमतेचे आहोत तरच कृपया त्या निविदा भरा, ते कामं करा, अन्यथा करू नका। शासनाची परिस्थिती खूप खूप वाईट आहे। जर अशा परिस्थितीत सुद्धा जर आपण एक स्पर्धा करणार असू तर हे अत्यंत चुकीचं धोरण होत आहे। त्यामुळे हा खेळ आपल्या जीवापर्यंत आलाय। आता तरी आपण हे थांबलं पाहिजे, हेच मी नवीन उद्योजक कंत्राटदारांना सांगेल। जे मोठे इन्फ्रावाले आहेत त्यांना अब्ज रुपयाची बिलं मिळतात, पण हे जे छोटे कामगार आहेत, कॉन्ट्रॅक्टर आहेत, ज्यांना 1 लाख ते 10 लाख किंवा 1 कोटीपर्यंत कामं मिळत आहेत, त्यांची बिलच नाही निघत आहे। मग आमचा एक छोटासा ठेकेदार नवी मुंबईमध्ये राहणारा देवकाते नावाचे 45व्या वर्षी त्यांना काही उपायच दिसला नाही दुसरा, त्यांना काही मार्ग जेव्हा दिसत नाही तेव्हा माणूस काय करेल। पोरं बाळ सोडून त्यांनी सुसाईड कमिट केलं आणि हे 7वं अशा प्रकारे सुसाईड या ठेकेदारांमुळे झालंय। आज तुम्ही बघितलं असेल, घोडबंदर पासून इकडे यायचं असेल तर त्या ठिकाणी जवळजवळ 1.5 तास लागतो ठाण्यामध्ये यायला। अशी अवस्था या ठाण्याची होऊन गेलेली आहे। आणि अशा अवस्थेमध्ये जे शहर ज्यांनी बनवलेलं आहे ते कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्या कॉन्ट्रॅक्टरची जर बिलं देत नसेल, त्यांचे आज तुम्ही बघितले असेल, आज 7 लोकांना आत्महत्या, तुम्ही किती लोकांची आत्महत्येची वाट बघताय सरकार। त्यामुळे जर उद्या काही ह्याच्या पुढे असं काही झालं तर मला वाटतं कुठलाही मंत्री तिथे जागेवर राहणार नाही।